दिवाळीचे लाडू करंजी खाऊन कंटाळा आला ना? चला तर मग आज आपण फक्त 3 बटाट्यापासून तयार होणारे चटपटीत आणि झटपट असे पोटॅटो बॉल्स करूया। त्यासाठी आपण इथे 3 उकडलेले बटाटे घेतले आहे। हे बटाटे आपण चांगले कुस्करून घेणार आहोत। मऊसर या बटाट्याला चांगले कुस्करायचं म्हणजे याचे बॉल्स चांगले तयार होतील। बटाटे उकडल्यानंतर त्याला पूर्ण थंड करून घ्या म्हणजे त्यात जास्त मॉइश्चर राहणार नाही। त्यात आता 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काळी मिरी पावडर, चवीपुरतं मीठ आणि 4 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं आणि हे मसाले यात चांगले मिक्स करायचे। कॉर्नफ्लोअरमुळे हे पोटॅटो बॉल्स बाहेरून चांगले कुरकुरीत तयार होतात। अगदी छोटी मोठी जरी भूक असली तरी हे बॉल्स तुम्ही झटपट तयार करू शकता। याचा आपण चांगला गोळा तयार करून घेतला आहे। आता या मिश्रणाचे छोट्या छोट्या आकारात गोळे तयार करून घ्यायचे। या साईज मध्ये हे गोळे करायचे, जास्त मोठे पण करू नका नाहीतर ते लवकर मऊ पडतात। सर्व मिश्रणाचे आपण अशा प्रकारे गोळे तयार करून घेतले आहे। बघा किती छान एकसारख्या आकारात हे गोळे तयार झाले आहे। मी इथे तेल तापायला ठेवलं होतं। आता गरम तेलात हे गोळे सोडायचे। याला छान लालसर रंग येईपर्यंत तळायचं। मध्यम आचेवर अलटी-पलटी करून हे बॉल्स आपण तळून घेणार आहोत। बघा किती छान रंगावर हे बॉल्स तळले गेले आहे। तळून झाल्यानंतर टिश्यू पेपरवर हे बॉल्स आपण काढून घेणार आहोत आणि हे शिल्लक राहिलेले बॉल्स पण आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत। याला पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचं। हे बॉल्स तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। तळून झाल्यानंतर हे बॉल्स पण आपण काढून घेणार आहोत। बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे पोटॅटो बॉल्स खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा।